नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया टिटागढ रेल सिस्टम्स लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीने आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनचे नंबर डिस्क्लोज केले आहे. आणि जर आपण कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर कमी झाली आहे. 903 कोटी रुपयांनी 679 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील कमी झाली आहे. 1006 कोटी रुपयांनी 679 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण नेट प्रॉफिट बघितला तर तो सुद्धा इयर ऑन इयर बेसिसवर कमी झाला आहे. 67 कोटी रुपयांनी 31 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील कमी झाला आहे. 64 कोटी रुपयांनी 31 कोटी रुपये. आणि मित्रांनो, टिटागढ रेल सिस्टम्स लिमिटेड या कंपनीचा सेल्स म्हणा किंवा नेट प्रॉफिट म्हणा क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर आणि इयर ऑन इयर बेसिसवर बोथ केसमध्ये डिक्रीज झाला आहे. तरीही मित्रांनो, आज आपल्याला टिटागढ रेल सिस्टम्स लिमिटेडच्या शेअर प्राईजमध्ये एक रॅली पाहायला मिळाली आहे. त्याच्या मागचे कारण आहे या कंपनीचे ऑर्डर. तर मित्रांनो, या कंपनीला क्वार्टर वनमध्ये टोटल 2,469 कोटी रुपयांचे फ्रेश ऑर्डर्स मिळाले आहे आणि याची टोटल ऑर्डर बुक पोहोचली आहे जवळपास 26,000 कोटी रुपयांपर्यंत. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे अशी अपेक्षा आहे की टिटागढ रेल सिस्टम्स लिमिटेड ही कंपनी फ्युचरमध्ये चांगला परफॉर्म करू शकते. याच अपडेटमुळे आज आपल्याला टिटागढ रेल सिस्टम्स लिमिटेडच्या शेअर प्राईजमध्ये रॅली पाहायला मिळाली आहे. चला आता बोलूया हिंडाल्को इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, हिंडाल्को इंडस्ट्रीज क्वार्टर वन रिझल्ट रेव्हेन्यू जम्प्स 9.5% इयर ऑन इयर बेसिस टू ₹24,264 कोटी. नेट प्रॉफिट अप 26.6% इयर ऑन इयर बेसिस. तर चला अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, हिंडाल्को इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीने आपल्या क्वार्टर वनचे नंबर डिस्क्लोज केले आहे. आणि मित्रांनो, या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 9.5%ने वाढून 24,264 कोटी रुपये आला आहे, जो एका वर्षाआधी होता 22,155 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, हिंडाल्को इंडस्ट्रीज लिमिटेडचा स्टँड अलोन नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 26.6%ने वाढून 1,826 कोटी रुपये आला आहे, जो एका वर्षाआधी होता 1,471 कोटी रुपये. चला आता बोलूया आयनॉक्स ग्रीन एनर्जी सर्व्हिसेस लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, आयनॉक्स ग्रीन शेअर जंप आफ्टर सायनिंग कॉम्प्रेन्सिव्ह O&M ॲग्रीमेंट फॉर 182 मेगावॅट वाइंड प्रोजेक्ट्स. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, आयनॉक्स ग्रीन एनर्जी सर्व्हिसेस लिमिटेडने इंडियाच्या लार्जेस्ट अँड मोस्ट डायव्हर्सिफाईड कॉंग्लोमेरेटसोबत ॲग्रीमेंट साईन केला. कशासाठी? 182 मेगावॅटच्या वाइंड पॉवर प्रोजेक्ट्ससाठी कॉम्प्रेन्सिव्ह ऑपरेशन्स आणि मेंटेनन्स सर्व्हिसेस प्रोव्हाइड करण्यासाठी. आणि मित्रांनो, कोणासोबत हा ॲग्रीमेंट साईन झालेला आहे त्याचे नाव डिस्क्लोज केलेले नाही. चला आता बोलूया हॅवेल्स इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, हॅवेल्स इंडिया लिमिटेडने क्वार्टर वनमध्ये रिन्युएबल एनर्जी सेक्टरमध्ये 600 कोटी रुपये इन्व्हेस्ट केले आहे. आणि मित्रांनो, हॅवेल्स इंडिया लिमिटेडला अशी अपेक्षा आहे की नेक्स्ट कपल ऑफ इयर्समध्ये या कंपन्याचा सोलार बिझनेस 1,500 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा होऊन जाईल. चला आता बोलूया प्रॅज इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीने आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनचे नंबर डिस्क्लोज केले आहे. आणि जर आपण कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर कमी झाली आहे. 700 कोटी रुपयांनी 640 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील कमी झाली आहे. 860 कोटी रुपयांनी 640 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण याचा नेट प्रॉफिट बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर
जबरदस्तपणे कमी झाला आहे. 84 कोटी रुपयांनी 5 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील कमी झाला आहे. 40 कोटी रुपयांनी 5 कोटी रुपये. म्हणजे मित्रांनो, या कंपनीची सेल्स म्हणा किंवा नेट प्रॉफिट म्हणा, क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर आणि इयर ऑन इयर बेसिसवर जबरदस्तपणे डिक्रीज झाली आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला प्रॅज इंडस्ट्रीज लिमिटेडच्या शेअर प्राइसवर पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया ITC हॉटेल्स लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, ITC हॉटेल्स एम्स टू ऑपरेट 220 प्रॉपर्टीज विथ मोर दॅन 20,000 कीज बाय 2030. तर मित्रांनो, ITC हॉटेल्स लिमिटेडचा एम म्हणजे उद्देश आहे 2030 पर्यंत 20,000 कीजपेक्षाही जास्त सोबत 220 प्रॉपर्टीज ऑपरेट करण्याचा. आणि मित्रांनो, करंटली ITC हॉटेल्स 140 हॉटेल्स मॅनेज करते वेगवेगळ्या 90 लोकेशन्सवर. चला आता बोलूया निफ्टी 50मध्ये सगळ्यात जास्त वेटेज असलेल्या कंपनीबद्दल आणि त्या कंपनीचे नाव आहे HDFC बँक लिमिटेड. तर मित्रांनो, विनफास्ट ऑटो इंडिया पार्टनर्स HDFC बँक फॉर ऑटो इन्व्हेंटरी फायनान्सिंग. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, विनफास्ट ऑटो इंडियाने HDFC बँकसोबत पार्टनरशिप केली. कशासाठी? आपल्या डीलर नेटवर्कसाठी ऑटो आणि इन्व्हेंटरी फायनान्सिंग प्रोव्हाइड करण्यासाठी. आणि मित्रांनो, ही विनफास्ट ऑटो इंडियाची फर्स्ट बँकिंग पार्टनरशिप आहे इंडियामध्ये. चला आता बोलूया मुकेश अंबानीजीच्या जबरदस्त कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, रिलायन्स इंडस्ट्रीज FMCG आर्म लॉन्चेज कॅम्पा बेवरेजेस इन श्रीलंका. तर मित्रांनो, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या FMCG सबसिडरी कंपनी रिलायन्स कन्झ्युमर प्रोडक्ट्सने सिलॉन कोल्ड स्टोअरसोबत पार्टनरशिपमध्ये श्रीलंकामध्ये कॅम्पा बेवरेजेस लॉन्च केले आहे. आणि मित्रांनो, इथून आपल्याला एक गोष्ट स्पष्ट समजत आहे की रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आपल्या वेगवेगळ्या सबसिडरीच्या थ्रू आपला बिझनेस जबरदस्तपणे वाढवत आहे. आणि मित्रांनो, मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगत असतो की शेअर मार्केट इज ऑल अबाउट बिझनेस. बोलूया डिफेन्स कंपनी HAL बद्दल, म्हणजे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, HAL क्वार्टर 1 रिझल्ट रेव्हेन्यू जम्प्स 10.8% इयर ऑन इयर बेसिस टू ₹4,819.14 कोटी. नेट प्रॉफिट फॉल्स 4.11% इयर ऑन इयर बेसिस. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, डिफेन्स कंपनी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 1चे नंबर डिस्क्लोज केले आहे. आणि मित्रांनो, या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 10.8%ने वाढून 4,819 कोटी रुपये आला आहे, जो एका वर्षाआधी होता 4,348 कोटी रुपये. तसेच या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 4.11%ने डिक्रीज होऊन 1,377 कोटी रुपये आला आहे, जो एका वर्षाआधी होता 1,436 कोटी रुपये. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.